नमस्कार, मैं मीनल। डेली न्यूज़ में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ शहर के प्राचीन शिव मंदिर में महाशिवरात्रि के अवसर पर अल सुबह 5 बजे से ही भक्तों का तांता लगा रहा। कल्याण, डोंबिवली, उल्लासनगर सहित संपूर्ण ठाणे जिला में महाशिवरात्रि के पावन अवसर पर भक्तगण अंबरनाथ शहर के प्राचीन शिव मंदिर यहाँ पर भगवान शिव जी के दर्शन लेने के लिए पहुंचे। महाशिवरात्रि के अवसर पर शिव मंदिर को रोशनाई से सजाया गया। यहाँ पर मेले का आयोजन किया गया, जिसमें बच्चों से लेकर बड़ों तक सभी उत्साह से शामिल हुए। पुलिस का कड़ा बंदोबस्त यहाँ पर देखने को मिला। अंबरनाथ शहर का प्राचीन शिव मंदिर 936 वर्ष पुराना है। 1960 में शिलाहार राजा मबवानी इन्होंने शिव मंदिर की स्थापना की। स्थापत्य कला का उत्कृष्ट नमूना के तौर पर शिव मंदिर की ओर देखा जाता है। इस शिव मंदिर पर शिल्प, देव देवताओं की मूर्तियां, मंदिर में स्थापत्य कला का उत्कृष्ट नमूना देखने को मिलता है। वर्ल्ड हेरिटेज साइट की यादी में मंदिर का समावेश किया गया है। यह मंदिर पुरातत्व विभाग के अख्तियार में आता है। शिव मंदिर में कई लोगों, नेतागणों, संस्थाओं द्वारा अन्नदान किया गया, जिसका लाभ सैकड़ों की संख्या में लिया एवं बड़ी संख्या में लोग मेले में शामिल हुए। जागतिक महिला दिनाच्या सर्व महिला भगिनींना हार्दिक शुभेच्छा देतो। खरं म्हणजे गेली 15-17 वर्षे मी या पक्षाचा अध्यक्ष पद मला मिळाल्यापासून मी महाशिवरात्री निमित्ताने एक मंडप टाकून भक्तांना प्रसाद, थंड पाणी या ठिकाणी दिलं जातं। याही वर्षी आम्ही हा मंडप टाकलाय। राष्ट्रवादी पक्ष, शरद पवार गट यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रसादाचं वाटप करतो आम्ही। आणि खरं म्हणजे महिला दिनाच्या निमित्ताने नेमकाच आज महाशिवरात्री निमित्ताने महिला दिन सुद्धा आलेला आहे। आजच्या दिवशी महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा सर्व महिलांना देतात। त्यांना एक साडीचं वाटप सुद्धा या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। आणि परत सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा, सर्व शिवभक्तांना महाशिवरात्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मामा, या ठिकाणी तुमच्या भावाची मुलगी उपस्थित आहे, तिचा या ठिकाणी सत्कार केलेला, आपण काय सांगाल? तिचा मुद्दामच आम्ही या ठिकाणी तिला बोलवलं की तू जर आता अवेलेबल आहे तर ये तू, नाहीतर ती जास्त आउट ऑफ असतं प्रॅक्टिसला होती। मग तिला बोलवून घेतलं आम्ही, कारण आपण बाहेरच्यांचा सत्कार करतो, बाहेरच्यांना पाठीवर हात मारतो तर आपल्या घरच्यांच्या पाठीवर हात का नको मारायला। आज ती जर इंटरनॅशनल लेवलला गेलेली आहे, खेलो इंडियामध्ये सुद्धा तिने ब्रास पदक पटकावलेला आहे। त्याचप्रमाणे आता झालेल्या महाराष्ट्र केसरीमध्ये गोल्ड मेडल तिला प्राप्त झालेला आहे। त्याचप्रमाणे ऑल इंडिया युनिव्हर्सिटी, महाराष्ट्र नव्हे ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा तिला गोल्ड मेडल मिळालेलं आहे। म्हणून तिला इथं तिचं सात्वन करण्यासाठी किंवा स्वागत करण्यासाठी या ठिकाणी तिला आम्ही बोलवले। अतिशय उत्कृष्ट असा योग जुळून आलेला आहे। अंबरनाथचे प्राचीन शिव मंदिर संपूर्ण देशभराचे प्रसिद्ध आहे। इथे आज भाविकांनी शिवरात्रीसाठी खूप गर्दी केलेली आहे आणि या सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या खूप शुभेच्छा। तसेच आज महिला जागतिक दिन आहे, या निमित्ताने शहराध्यक्ष सदाभाऊ पाटील यांच्या संकल्पनेतून माझ्या ज्या माता भगिनी आहेत यांना आज साडीचं वाटप येथे करण्यात आलेलं आहे। महाशिवरात्र व आजच्या जागतिक महिला दिनाच्या सर्व महिलांना व अंबरनाथकरांना हार्दिक शुभेच्छा। हार्दिक शुभेच्छा आणि सर्व महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। माझं नाव वैष्णवी दिलीप पाटील, मी सदाभाऊ पाटील यांची पुत्री आहे आणि मी कुस्ती प्लेअर आहे। मी मागच्या वर्षी झालेल्या सांगली प्रथम महिला महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये उपविजेती होती आणि यावर्षी झालेल्या चंद्रपूर येथे महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये 62 किलो वजनामध्ये गोल्ड मेडलिस्ट होती आणि ऑल इंडिया युनिव्हर्सिटीमध्ये माझं गोल्ड मेडल आहे। आणि नुकतेच झालेल्या नागालँड येथे खेलो इंडिया स्पर्धेमध्ये देखील माझं ब्रॉन्झ मेडल आहे। आणि मला या मंचावर आमंत्रित केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि माझ्या काकांचं खूप आभार। थँक्यू। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद।